गणपती उत्सव साजरा करतोय आपण आणि पहिला दिवस थोडंसं तुम्हाला हसवण्यासाठी मला इथे या ठिकाणी बोलवलंय. सगळ्यात आधी सगळ्यांनी माझ्याबरोबर बोलायचं गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काही सवय आणि काही त्यातून निघणारे विनोद. जी मराठी हास्य सम्राटवर लोकांनी पाहिलं और कुछ लोगों ने मुझे जॉनी आला रे वाह वाह जी स्माइल पर हास्य कवि मुकाबला बहुत सारे सीरियल्स में देखा आणि बरेचसे चित्रपट मराठीत आलेले. मुंबईचे शहाणे, भूताची शाळा, 7-12 कसा बदलला, आगरी डॉन, आगरी शोले, आगरी दबंग, बरेचसे चित्रपटांमध्ये लोकांनी पाहिले. आता माझा बरेच जागेवर एक सिनेमा सुरू आहे चार्ली नावाचा. महाराष्ट्रातला मराठी चित्रपटातला पहिला झोंबी चित्रपट तुमच्यासमोर येणार आहे दिवाळीमध्ये. अशोक सराफ यांच्याबरोबर माझा चित्रपट सुरू आहे. चित्रपटाचं नाव आहे लाडकी. आणि तुमच्या प्रेमाने मला महाराष्ट्र शासनाने विलासराव देशमुख यांच्या हस्ते कलाभूषणचा पुरस्कार दिलं. ते तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद. माणूस जिथे उभा राहतो तिथे विनोद घडतात. माणसाच्या बोलण्यातून विनोद घडतात. माणूस जे पाहतो त्यातून विनोद घडतात. काही लोकांना सवय असते, डोळ्याने दिसतं तरी विचारतात. तुम्ही पण करता, आम्ही पण करतो, पण आम्ही त्याला ऑब्झर्व करतो, थोडंसं पकडतो. एखादा माणूस जेवत असला तर बऱ्याच लोकांना सवय असते विचारायची. एखादा माणूस जेवतो त्याला विचारतात जेवतोय का, जेवतो एका तू पैसे का. एखादा माणूस झोपलेला असला त्याला विचारायला जबरदस्त उठवतो झोपलाय का. एका माणसाला प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. एकाने पाहिलं, विचारलं मेला का. कोणाला नाही, त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायची. एक माणूस CST स्टेशनवर भर दुपारी उन्हामध्ये घड्याळ रिपेअर करत होता. एकाने खालून पाहिलं वरती कोणतरी काहीतरी करते. तो शिडीवर न चढला, त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारलं घड्याळ बिघडलं का. तो बोलला नाही, खालून टाइम दिसत नाही ना. हे तर काहीच नाही. काही काही लोक एवढी हद करतात. एक माणूस बिचारा नवरा आपल्या गरोदर बायकोला घेऊन चालला होता. एकाने विचारले वहिनी गरोदर, वहिनी नाही, तिथे फुटबॉल खेळलाय. वाक्यातून शब्दातून विनोद घडतात. आपण मुंबईमध्ये राहतो, गोरेगावमध्ये राहतो, तर आपल्याला विनोदाची जाण आहे. काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात आणि काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात. काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर हसतात आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून आंघोळ करता बाथरूममध्ये हसतात. काल मी पुण्यामध्ये एक बालगंधर्वात कार्यक्रम केला, तर पुण्यातले प्रेक्षक फार सूट नाहीत. त्यांना विनोद कळाला नाही तर विचारतात. येऊन मेकअप रूम मध्ये येऊन विचारतात दादा काय बोलला, परत बोल. आज सगळे हुशार प्रेक्षक बसलेत. तुम्हाला विनोद कळतो का बघूया. दादा कोंडके आणि निळू फुले एकदा चुकून बायकांच्या किटी पार्टीमध्ये गेले. दादा कोंडकेंना पहिल्यांदा कळलं की बायकांची पण एक पार्टी असते किटी. त्या सुंदर पार्टीमध्ये गेल्यानंतर दादा कोंडकेंनी एका सुंदर बाईला पाहिलं आणि निळू भाऊंना म्हणाले निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके हिला मायला ते कुणीचं माहित आहे आणि या बाईने जी नाकामध्ये नथ घातली मायला ती कुणी दिली माहित आहे मी दिले मी. आणि या बाईने ज्या अंगावर कोरी करकरी साडी नेसली ना, त्या मायला ती कुणी दिली माहित आहे मी दिले मी. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले पण हे दादा तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जी मुले फार हुशार प्रेक्षक होते.
विनोदाची व्याख्या तुम्हाला पटकन कळते. बऱ्याच लोकांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असते आणि त्यांच्या ॲलर्जीमधनं पण विनोद निघतात. एक युपीचा भैया, त्याला कुत्र्याची ॲलर्जी. कुत्रा बघितला की घाबरायचा. त्याच्या लग्नाला 30-35 वर्ष झाली होती, पण बायकोला माहीतच नाही माझा नवरा कुत्र्याला घाबरतो. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, बर्थडेच्या दिवशी त्याची बायको त्याला गिफ्ट म्हणून कुत्रा घेऊन घरी आली. हा बिचारा संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आला तर पाहिलं बायको कुत्रा घेऊन आले. कुत्र्याकडे बघून बायकोला म्हणाला, का उठपटा उठा केले तुमको मालूम है कुत्ते का हमको कितना एलर्जी है. सुसरे का इतना लंबा लंबा बाल है, कहाँ शुरू होता है कहाँ खत्म होता है मालूम नहीं पड़ता. बिस्किट यहाँ खिलाओ तो सुसरा मुंह वहां से खोलता. इसको उठा के बाहर फेंकना पड़ेगा. कुत्र्याला घेतला, नाकावर टाकला. घरी आला तर पहिला कुत्रा मागच्या गलीतनं घरी. सुसरा तो लालू से बड़ा चालू है, ये हमसे पहले पहुंच गया. अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा आएगा नहीं. कुत्र्याला परत उचलला, गल्लीत गेला, लांब फेकून दिला. परत घरी आला तर पहिला कुत्रा परत त्याच्या आधी गेला. देखा तो इस सुसरा पीटी उषा से ज्यादा दौड़ता है, कि बार बार हमसे पहले पहुंचता है. अब ऐसे जगह पे फेंकूंगा, जिंदगी भर घूमता रहेगा आएगा नहीं. कुत्र्याला घेतला, नाकावर गेला, गल्लीत गेला, चौकात गेला, राणा वाना जंगलामध्ये लांब फेकला आणि बायकोला तिथूनच मोबाईलवरनं फोन केला. कुत्ता आ गया का? बाइक में हाँ तो आ गया, वापस भेज दो. बोले क्या है? अरे हम रास्ता भूल गया. थैंक यू. धन्यवाद. वेळ कमी आपल्याकडे आणि कमी वेळात तुम्हाला बरेच ऐकवण्याचा प्रयत्न चाललाय. हल्ली प्रत्येकाच्या खिशामध्ये एक वस्तू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत वरिष्ठांपर्यंत सगळ्यांच्या खिशामध्ये एक वस्तू आहे, ज्याला आपण म्हणतो मोबाईल. मोबाईल भारतामध्ये जेव्हा नवीन नवीन आला होता त्याची साईज जेवढी मोठी होती. काळ्या रंगाचा मोबाईल पहिल्यांदा, मोठा एरियल त्याला, काळ्या रंगाचा मोबाईल आणि सगळ्यात महाग, फार मोजक्यांकडे असायचा. एवढा मोठा मोबाईल भारतामध्ये पहिल्यांदा आला. माणूस खिशात घालून रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय. आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल आणि जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल. हे चायनावाले कधी पण साईज बदलतात. परवा एक मोबाईल पाहिला, एवढासा नखा एवढा, तो दिसत पण नाही. एक माणूस बोलत बोलत चालला काय, बोलता बोलता अचानक गेला ढापाक, तो पोटात गेला ढापाक. 5 मिनिटं चालल्यानंतर हालायला लागला. असं काय म्हणतो, व्हायब्रेटरवर होता ना. मग गेला मोबाईल, गेला त्रास न कसला. मोबाईल गेला ना आपल्याला कसला त्रास. जेवताना नाही होत, झोपताना होतच नाही, होतच नाही, नाही होतच नाही. अरे बाबा तू माणूस आहे, तुझ्या पोटात मोबाईल गेलाय, तुला त्रास होत असेल. होतो ना. कधी? चार्जिंगला बसल्यावर. मोबाईल ज्या माणसाने निर्माण केला, ज्याने बनवलं, त्याने विचार केला मोबाईलमुळे लांबची माणसं जवळ येतील आणि लोकांचं प्रेम वाढेल. पण विरुद्ध झालं, उलट झालं. मोबाईलमुळे जवळची माणसं लांब गेली, लांबची माणसं दुरावली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलमुळे माणूस खोटं बोलायला शिकला. मोबाईल हा चांगला आहे का वाईट आहे लोकांनाच माहिती आहे. पण मोबाईलचा फायदा जर कुणाला झाला तो फक्त बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात, बसमध्ये, रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये, कारमध्ये, रस्त्यावर, नाक्यावर, चौकात, गल्लीत, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये. दिवस कमी पडतो तर रात्री अपरात्री बोलतात. एक ऑब्झर्वेशन आहे माझं, मी एका मुलाला पाहिलं होतं. रात्री 2 वाजता कार्यक्रमावर घरी चाललो होतो. त्यावेळी एक मुलगा गल्लीत उभा राहून आपल्या प्रियसीला फोन करत होता. तर प्रियसीचा आवाज कसा आहे आणि प्रियकराचा आवाज कसा आहे. रात्रीच्या 2 वाजता गल्लीत उभा आहे, कुत्रा पण मागून त्याच्या मागे मागे आणि फोन करतो. हॅलो हॅलो हॅलो, कितना आवाज येतो.
काय ग बोलतेस कुठे? काय ग टाकल्या काय करतोय? अगं बोल बोल ना. अगं बोल. ठीक आहे नको बोलूस. नाही बोलणार. नाही बोलणार. बोल काय? भरपूर. काय पण? हो काय पण? नाही घेऊ. हल्ली हल्ली बायका 9 ते 12 नवऱ्याला सोडतील पण टीव्ही सोडत नाही. सगळे कार्यक्रम बायकांसाठी कुठलंही चॅनल लावा, हिंदी मराठी गुजराती पंजाबी तेलुगू तमिळ कुठलंही चॅनल लावा, सगळ्या चॅनलवर बायकांचे कार्यक्रम आणि पुरुषांसाठी एकच कार्यक्रम रामदेव बाबा. बायका लग्नामध्ये हळदी कुंकवामध्ये बारशामध्ये गेल्या, त्यांचा ठरलेला कार्यक्रम नवऱ्याचं नाव घेणं. कोल्हापुरात गेलो होतो तर तिकडे एका बाईने लग्नामध्ये आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं तर आम्हाला असं वाटलं जाणवलं की उखाण्यात सुद्धा आपण विनोद काढू शकतो. एका बाईला कोणीतरी सांगितलं हौसाबाई तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या. तर हौसाबाईने लाजत मुरगत आपल्या नवऱ्याचं नाव कसं घेतलं आल्याला म्हणाली कमळे घेते ग. घ्या नाही तर मीच घेईन. कापाला बी कान असतात, कापाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही. कापाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही. आणि बाबूरावांना जेव्हापासून मुलगा झालं त्याला कुठेही बसता येत नाही. आज लहान लहान मुलं भरपूर आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पांचे फार लाडके लहान लहान मुलं ही मातीची घडी आपण जशी घडवू तशी घडतात, आपण वळवू तशी वळतात, आपण जसं वागू तशी वागतात. कुठेतरी काहीतरी ऐकतात आणि घरी येऊन बोलतात, बाहेर बोलतात. एक लहान मुलगा आता गणेशोत्सवाचा सण चालला आहे आणि गणेशोत्सवाच्या आगमनाच्या आधी बाजारात एवढी गर्दी असते की माणसाला उभं राहायला जागा नसते. एक मुलगा आपल्या आईबरोबर बाजारात चालला होता. गर्दीमध्ये चालता चालता मुलगा आईला म्हणाला, हल्ली मुलं कुठे काही ऐकतात आणि आपल्या आई वडिलांना विचारतात. तसंच त्या मुलाने विचारलं, आई चाकू बोल ना चाकू. चाकू बोल. आई म्हणत कानाखाली म्हणे आई बोल ना चाकू बोल ना चाकू बोल. आई म्हणे चाकू चाकू करू नको गर्दीमध्ये बाजारात चाल नाही कानाखाली म्हणे चाल. मुलगा आई बोल ना चाकू. आई म्हणे चाकू तुझा बाप डाकू. मुलं कुठेही काही ऐकतात. परवा 2 मोठ्या माणसांची भांडणं झाली. एकाने दुसऱ्याला शिव्या घातल्या तर त्या एका लहान मुलाने त्या शिव्या ऐकल्या. त्याला कळलं की काय चाललंय, काय बोलतंय. आणि त्यांनी त्या शेजारच्या बाईला देऊन टाकल्या. ती बाई धावत पळत आली. राजूची आई शी बाई तुमच्या राजू म्हणजे शी खाणे काय झालं तुमच्या राजू किती घाण 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 शिवाय देतो शी बाई. राजूची आई म्हणे जाऊ द्या तो अजून लहान तो मोठा झाले किती देईल ना चांगल्या चांगल्या शिव्या. असाच एक लहान मुलगा आंब्याच्या झाडाला दगड मारायचा. दगड मारल्यानंतर नेम चुकला की म्हणायचा
आईला नेम चुकला. परत काय केलं? आईला नेम चुकला. हे साधू रस्त्याने चालला होता, त्याने पहिला मुलगा दगड मारतो, शिवी घालतो. साधूला बरं नाही वाटलं. साधू म्हणाला, बाय आईला म्हणू नकोस, आईला शिवी आहे. मुलाला काय माहित साधू वगैरे. त्याने परत दगड घेतला. आईला नेम चुकला. साधू भडकला, रिस्पॉन्स मिळत नाही. साधू भडकला, रागाच्या भरात म्हणाला, हे बाबा तू आताच्या वेळेस दगड मारशील, तू तुला श्राप दिला, आकाशात वीज पडेल, तुझ्या डोक्यावर तू ठार होशील. मुलाला साधू, श्राप, वीज, आकाश काहीच माहित. त्याने परत दगड घेतला. आईला नेम चुकला. अचानक आकाशात वीज पडली साधूच्या डोक्यावर. साधू ठार झाला आणि आकाशात नावाजला, आईला नेम चुकला. मित्र वेळ कमी आहे, पण जाता जाता झी मराठी वाहिनीने जॉनी रावतला महाराष्ट्रातच नाही तर भारतातच नाही तर भारताच्या बाहेर अब्रॉडमध्ये कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, दुबईसारख्या देशापर्यंत पोहोचवलं. आणि जी आगरी भाषा ठाणा आणि रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित होती, आपल्या गोरेगावमध्ये सुद्धा डोंगराजवळच्या भागात गेला तर तुम्हाला ही भाषा ऐकायला मिळते. ही भाषा 7 समुद्र पार पोहोचली. त्या भाषेवर तुमच्यासमोर एक विनोद मांडतोय. आपण भारतामध्ये राहतो, भारतामध्ये जेवढे सण आपण साजरे करतो तेवढ्या प्रथा पाळतो. एक प्रथा आपल्या भारतामध्ये ती तुम्हाला जगाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यामध्ये भेटणार नाही, ती फक्त भारतामध्ये बघायला मिळते. वर्षातून एकदा आपण आपल्या पित्रांच्या आठवणी, पूर्वजांच्या आठवणी जेवणाचं ताट घराच्या कॉर्नर ठेवतो. त्याला आपण पितृ अमावस्या म्हणतो, काही लोक कावकाव म्हणतात, काही लोक पितृपक्ष म्हणतात. त्यावेळी काही लोक कुत्र्याला जेवण खातात, काही लोक गाईला देतात, काही लोक घराच्या कौलावर ठेवतात. आपण मुंबई महाराष्ट्रात राहतो तर मुंबईत असल्यामुळे काय करतो, आपण जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवतो, कावळे उलटोच लावतो. आता माझ्या एका मित्राने पितृ अमावस्येच्या दिवशी जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवलंय. कावळ्याला हाक मारायची त्याची स्टाईल बघा. काय काव काय काय त्याचं काव काय शेजारचा भैया भागा कौन जनार्दन काव का कर रहा है, ये काव का कर भैया आज पितृ अमावस्या है ना, पतरी समोसा ये सुतरा कौन से होटल में मिलता. अरे भैया पतरी समोसा नाही रे त्याच्या आला पितृ अमावस्या. असं काय करायचं माहिती आहे, आमची जुनी लोक गटाकली ना त्यांच्यासाठी जेवणाचं ताट अशा घराच्या कावल्यावर ठेवायचा, कावल्याच्या जेवणाला टोच मारते. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खत्म हो गया, हमको भी ऐसा करना पडेगा. भैयाने सुद्धा भरलेलं जेवणाचं ताट आणलं, घराच्या कौलावर ठेवलं आणि स्वतः पण भैया कौलावर बसला. आता भर उन्हात कापत असलेला भैया कावळ्याला हाक मारतो, त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है. काव काव त्याचं काव काय तू जनार्दन बाहेरला आला भैयाच्या बरोबर काय करतस, कावले नाही आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा पूरा खानदान को लेके आएगा. काव काव आना है काव, नहीं तो सब मिलके फाड़ देगा. म्युझिकल अच्छा मित्र एक फरमाईश आहे, पण माझा आवाजात खूप बसलाय कारण गेल्या महिन्यापासून सतत शूटिंग चालू आहे, कार्यक्रम सुरू आहे. आणि काल पण मी रात्री 3:30 वाजता घरी गेलो आणि सकाळी अनिल माझे जवळचे मित्र त्यांनी आज हा सगळा कलाकारांचा संच तयार केला. त्यांनी मला फोन करून सांगितलं की आमचा कार्यक्रम आहे गोरेगावमध्ये, तुम्ही याल का. गोरेगाव माझं फार आवडतं शहर आहे, फार जवळचं नातं. मी बरेच कार्यक्रम इथे केले आणि लहानाचा मोठा पण इथूनच चालू. तर त्यांची फरमाईश आहे, आज तुम्ही जसा कार्यक्रम पाहताय, आवाज चरकला फाटला तर सांभाळून गेल्यानंतर शिव घरी घेऊन जा, पण प्रयत्न करतो. हल्लीची गाणी लोकांना आवडतात, पण हल्लीच्या गाण्यांना काही मजा नाही आहे. जुनी लोक आज पण आपल्या पोरांना म्हणतात किंवा आपल्या लोकांना म्हणतात, जी लहान लहान मुले, अरे आमच्या काळी काय गाणी, आमच्या काळी काय गाणी होती, कजरा मोहब्बतवाला. त्यानंतर ही प्रत्येकाची सवय, पिढी जशी बदलते, उद्या आपण पण आपल्या मुलांना म्हणू, अरे आमच्या काळी काय गाणी, मुंडी बदनाम गोष्ट चिपकालो, अशी गाणी.
नशिबा. मग पुढची पिढी काहीतरी सांगेल अशी गाणी आहेत. आणि गाण्याचा काळ बदलत जातो, लोकांची टेस्ट बदलत जाते, लोकांची आवड बदलत जाते. पण तुम्ही ज्या मैफलीत बसलात तिथे तुम्ही हिंदी मराठी सगळ्या प्रकारची गाणी, सगळे सेलिब्रिटीज इथे येतात तुम्हाला हसवण्यासाठी, तुम्हाला तुमचं मन मोरात मनोरंजन करण्यासाठी. पण काही लोक अशा लोकांकडे फरमाईश करतात ज्यांना पिक्चरची गाणी माहीतच नसतात. परवा काही गोंधळ गात होते, त्यांचा आवाज पट्टीचा आवाज असतो. मी काय गायक नाही, पण ते गातात कसे. पिढा देवाला पिढा गावाला गोंधळ मांडला आणि गोंधळ मांडला रे देवा गोंधळ आला या. एका माणसाला काय झालं माहित नाही, 100ची नोट खिशातनं काढली, गोंधळी गावाला ये सब बंद कर, ओले ओले गा. काय येणार साड्या ओले ओले, सकाळपासून पाऊस पडतो, सगळे ओले झाले. काय ओले? अरे साहेब पहिली काजल का गाणं आहे, 100 रुपये ना ओले ओले गा. 100ची नोट गोंधळीने खिशात घातली आणि चक्क ओले ओले झाले. ऐका कोणी कोणाकडे फरमाईश करतो. जाता जाता शेवटची फरमाईश. परवा काही शाहीर पोवाडा घालतो. शाहिरांचा आवाज हा पट्टीचा आवाज ना आणि बुलंद आवाज. शाहीर गातात, लोक थांबून स्टेजवर जातात, वाहवा करतात. पण काही लोकांना कळत नाही, फरमाईश घेऊन जात. एक माणूस फरमाईश घेऊन आला, शाही घे का. काय रे? काय कोणावर आहे? हा कुठला पोवाडा? म्हणजे साऊथचा पोवाडा आहे का. त्यांना कोणीतरी लिहून दिलं, वाय दिस कोलावरी कोलावरी, त्याने गायलं.